रफ्तार हिंदुस्तान की में आप सभी का स्वागत है। उदगीर नगर परिषद के चुनाव बस कुछ ही दिन बचे हुए। आज हमारे साथ शिवसेना शिंदे गुट की नगर परिषद अध्यक्ष की उम्मीदवार प्राध्यापक पंचाक्षरी मैम हमारे साथ मौजूद है। आज हम उनसे बात करेंगे की नगरपालिका चुनाव से रिलेटेड उमेदवारी भेटलेली आहे शिवसेना शिंदे गटातून। हे आपली निवडणूक पहिल्यांदाच आहे, ह्याच्या अगोदर पण आपण निवडणूक लढली? 2016ला ज्यावेळेस शिवसेनेने आम्हाला पक्ष उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरेंची गटातून होतो, 2016 पासून ज्यावेळेस इलेक्शन चालू होते नगरपालिकेचे, त्यावेळेस मी उमेदवार म्हणून वार्ड क्रमांक 19 मधून त्यावेळेस उमेदवारी लढलेली आहे। काही थोडक्याच मतांनी माझी उमेदवारी त्यावेळेस गेलेली आहे। आता ही दुसरी वेळेस माझ्याकडून पक्षाने आमच्यावर जबाबदारी दिलेली आहे किंवा एवढा मोठा विश्वास व्यक्त केलेला आहे। उमेदवारी देण्यासाठी त्यांनी आम्हाला एवढा मोठा विश्वास दाखवलेला आहे आणि त्या विश्वासाचं आम्ही म्हणजे सार्थ अभिमान आहे आम्हाला आणि त्याचे आम्ही पक्षाचे पण आभार मानत आहेत आणि उदगीरचे जे मतदार आहेत त्यांचे सुद्धा मी आभार मानते। आपला काय एजेंडा आहे निवडणुकीत? कोणत्या मुद्द्यावर तुम्ही जनतेतून संपर्क साधणार आहे? सर्वप्रथम मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते की मी एक सामान्य कुटुंबातून आलेले एक प्राध्यापिका आहे आणि त्यामुळे मी बऱ्याच लोकांना जवळून पाहिलेलं आहे। विद्यार्थ्यांच्या संपर्कात आलेले आहे, त्यांच्या अडचणी पाहिलेल्या आहेत, ज्या मूलभूत गरजा आहेत आपल्या उदगीर मधल्या, जे सर्वसामान्य लोकांना जे काही आपण जाऊन ही काही मोठ्या पदावरली नाही किंवा ही विधानसभा अशा प्रकारची ही लढाई नाही, तर ही आपली सर्वसामान्य लोकांची जे काही गरज आहे, जसं आपण लाईट, नळ, रोड या गोष्टींच्या साठी जी काही आपल्याला गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी मी इथे थांबलेली आहे, म्हणजे उभारलेली आहे आणि त्या पूर्ण करण्यासाठी मला पक्षाने विश्वास दाखवलेला आहे की तुम्ही या सर्व उदगीरकरांच्या ज्या काही समस्या असतील त्या दूर करता। आपले असे काही काम झाले ज्या पद्धतीने जे काम सामाजिक कार्याप्रमाणे ज्या पद्धतीने तुम्ही मत मागल? आमच्या पक्षाच्या बरेच म्हणजे आमच्या पक्षाचे जे काही कार्य आहे, आमच्या पक्षात सामाजिक कार्य भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये आहे। जसे की आपण आरोग्याच्या काही कुणाला अडचणी असतील त्या ठिकाणी जाणे किंवा ज्या ठिकाणी सार्वजनिक मंदिरचे वगैरे कार्यक्रम आहेत, काल परवाच आमचा एक कार्यक्रम झालाय मंदिरचा, त्यामध्ये स्थापना मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात आलेली आहे। महादेव मंदिराची स्थापना आहे, त्या ठिकाणी सार्वजनिक कार्यक्रम केलेला आहे। पूर्वीपासूनही आम्ही आमच्या ज्या काही सामाजिक लोकांच्या ज्या काही अडचणी असतील, समजा गटाच्या असतील, ग्रुपच्या असतील, कुठल्याही प्रकारच्या काय अडचणी असतील, त्यांच्या प्रत्येक अडचणीमध्ये आम्ही धावून गेलेले आहेत। आता महिला आरक्षित जागा आहे, आता तुम्ही नगराध्यक्षसाठी तर थांबलेल्या महिलेसाठी, तर त्या काय हिशोबाने तुम्ही बघतील? तर हे आपण पूर्वीपासून इतिहास पाहिलात माहिती का, झाशीची राणीचं उदाहरण तुम्हाला माहितीच आहे। त्याशिवाय आपल्या माता जिजाऊ यांचंही उदाहरण माहिती आहे, फातिमा बिशेक, तर या सर्व महिलाच होत्या ना। मग आपण का नाही करणार? राजकारण नाही, आपण हे समाजकारण करणार। जी आई असते आपल्या मुलांना जसं वाढवते तशीच जनता आहे ना। महिला काम करू शकत नाही ग्राउंड लेवलवर, त्यासाठी कसं एक भ्रम निर्माण होते की महिला ते एक पुरुषाप्रमाणे फाईट करू शकत नाही राजकारणात। आता जे आपले उदगीर जे काही मतदारसंघ आहे, या मतदारसंघामध्ये महिला ओपन साठी आपल्याला जी सीट लागलेली आहे किंवा महिलांसाठी आपल्याला एक संधी मिळालेली आहे, मग त्या संधीचं कसं सोनं करायचं किंवा कसं करून दाखवायचं, फक्त ज्यावेळेस या संधी आता मला आलेली आहे आणि ही मी पूर्ण सक्षमपणे पार पाडू शकते हे मला विश्वास आहे आणि माझ्या पक्षाला सुद्धा विश्वास आहे आणि उदगीरच्या जनतेला सुद्धा विश्वास आहे। तुम्ही पाहत असताल की किती आता मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही रॅली पाहिला असताल, लोकांचा काय व्ह्यू आहे ते पण तुम्हाला माहिती असेल, जे वातावरण निर्माण झालेलं आहे किंवा लोकांना विश्वास आहे की सामान्य कुटुंबातून आलेल्या मॅडम आहेत आणि मॅडम सर्वसामान्यांसाठी भरपूर काही करू शकतात। आपलं एज्युकेशन काय? माझं MA BEd इंग्लिश आहे आणि मी प्राध्यापिका आहे शिवाजी कॉलेज। पक्षाचे किती उमेदवार आहेत? 26 उमेदवार आहेत आणि नगराध्यक्ष पदासाठी काय तयारी चालू आहे निवडणुकीत? निवडणुकीमध्ये म्हणजे प्रत्येकाच्या घरोघर आम्ही जाऊन व्हिजिट करणे, त्यांच्या समस्या समजून घेणे, त्यांच्या अडचणी समजून घेणे किंवा त्यांच्या काय अपेक्षा आहेत आमच्याकडनं आणि त्या अपेक्षा पूर्ण करता येईल यासाठी प्रयत्न करणे। तुम्ही नगरपालिकेत आल्यावर काय काम करणार? सर्वप्रथम व्हेरी गुड, तर तो प्रश्न म्हणजे आपली जे काही नगरपालिका आहे तर इथं पाण्याची एक मोठी समस्या आहे। साहेबांनी आपल्या अलीमोठी धरणातून पाणी आणलेलं आहे, तर त्या पाण्याची जी काही व्यवस्था आहे ती व्यवस्थित नाही, ती 4 दिवसाला 5 दिवसाला येते, त्याबरोबर त्यांच्यासाठी पाणी किती वाया जाते याचं काही प्रमाण नाही आणि जे गोरगरीब कुटुंब आहे, समजा 2 टायमाची जेवणाची त्यांची व्यवस्था होत नाही, त्या लोकांना 3000 पाणीपट्टी आहे। तर पहिल्या सुरू आम्ही ती पाणीपट्टी जी आहे ती होता होईल तेवढं कमी करण्याचा प्रयत्न करू। त्यानंतर आपण जे काही रोड वगैरे आहेत, प्रत्येक ठिकाणी आपण पाहिलं की रोडमध्ये खड्डा आहे का खड्ड्यात रोड आहे हे आपल्याला समजतच नाही। बरेच आपल्या वस्ती आहेत ज्या ठिकाणी आपण घाण दिसते, स्वच्छता अभियान रोजच्या रोज गाड्या येत नाही, घंटागाडी रोज चालत नाही आणि त्यामुळे काय होते, दुर्गंधी पसरते
त्या दुर्गंधीमुळे काय होते तर आजूबाजूचे जे काही समाज आहे किंवा जे कुटुंब आहेत त्या प्रत्येक कुटुंबाला अनेक आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावं लागते. आणि त्या आरोग्याच्या समस्यांवर तोंड देता देता त्यांना जे काही गव्हर्नमेंटच्या सुविधा असतील समजा तर त्या सुविधा सुद्धा फॅसिलिटी अवेलेबल होत नाही. ज्यावेळेस आपल्याकडे ती सिस्टीम येईल किंवा ज्यावेळेस तो आपल्या हे सर्व सिस्टीम जे आपल्या हातात आल्यानंतर आपण स्वतःहून तिथं आपण सांगू शकतो पण प्रत्यक्षात करू शकत नाही. ज्यावेळेस आपल्याकडे ही सत्ता असेल तर त्यावेळेस आपण करू शकतो ना. ती उमेदवार निवडून येईल तुमचे? आमचे जे 26+ जे आहे ते पूर्ण निवडून येतील, 100% आलेतच जमाय. तुम्ही किती मतांनी निवडून, किती लीड भेटेल? उदगीरची जनता जी आहे ती भरभरून वोट करणारच आहे आणि लीडनच येणार. आतापर्यंत प्रचार किती भागात झालेला आहे आपला? काही दिवसातच आता निवडणूक आलेली आहे. कमीत कमी 70-75% वर झालेलं आहे. 80% म्हणलं तरी हरकत नाही. आतापर्यंत किती रॅल्या वगैरे केल्या तुम्ही? आतापर्यंत म्हणजे 7 ते 8 रॅल्या रोजच्या रोज रॅल्या चालू आहेत आमच्या. सकाळपासून 2 वार्डामध्ये रॅली चालू आहे. काही सभा वगैरे? हा, सभा छोट्या सभा चालू आहेत. अजून साहेबांची सभा होणार आहे आपली मोठी. तर कोणत्या सभाची होईल? आता ती वेळेवर सांगता येईल. तर मी थांबले फक्त जनतेचे काम करण्यासाठी. जिंकायसाठी का समोरवाल्याला? मी फक्त जनतेचं काम करण्यासाठी थांबले. तुमची गाडी कुणासोबत आहे? समोर काँग्रेस आहे, भाजप आहे, MIM आहे. तुमची लढाई कुणासोबत? जे भ्रष्ट लोक आहेत, जे समाजाचा विचार करत नाहीत, फक्त पदासाठी त्यांनी निवडणूक लढवतात, अशा लोकांसाठीच माझी लढाई. तरी पण कोणत्या तर पक्षासमोर तुमची टार्गेट असेल, कुणाच्या विरोधात लढाई? आता जनता सांगते ना कोण चालू आहे काय नाही. नाही. आपला पहिला इंटरव्ह्यू, तुम्ही सक्षम बोलू शकतात. एक प्लॅटफॉर्म आहे आपल्याला बोलायला. आपल्याला मित्र पक्ष आहेत आमचे. आपल्या कसं म्हणजे एक प्रकारे आता आपण म्हणू शकत नाही ह्यांच्या विरोध आहे. सगळे जेवढे आहेत ते सगळे विरोधकच आहेत ना आपले. MIM असू द्यात किंवा काँग्रेस असू द्यात किंवा आपले भाजपा असू द्यात, हे मित्र पक्ष आहेत, सगळेच आपल्या विरोधातच आहेत. आपल्याला त्यांचा विरोध नाही, आपल्याला भ्रष्टाचाराचा जे काही लोक आहेत त्यांचा विरोध आहे. आणि जनता ज्यांना आशीर्वाद देईल तर ती 100% मी त्या आशीर्वादाचा बरोबर त्यांचा पुरेपूर त्याचं म्हणजे जे काही माझं कर्तव्य असेल मी ते पूर्ण पार पडणार. भाजपाने मागील 5 वर्ष नगरपालिकेची एखादी सत्ता होती, त्यांच्या कार्यकाळात काही विकास झाले का उदगीरमध्ये? तेच मेल मला सांगायचं होतं की आज 2016ला आपले जे काही हे झालेले इलेक्शन, त्यानंतर आपण पाहतो की आज 9 वर्ष झालं त्या गोष्टीला. 9 वर्ष झालं. आज 9 वर्ष झालं, त्यातले 5 वर्ष कार्यकाल तर कुठं होता काय माहित नाही आपल्याला. मग त्याच्यानंतरचे जे 4 वर्ष आहेत तर ते विनाकारण, जसं की आता एखाद्या घरात तुम्ही मुख्य कुणीच नसते तशा पद्धतीने एक बेवारस असल्यासारखी आपली नगरपालिका होती. कुठलाच वारस नव्हता त्याला, ना कुणी त्याला विचारणार नव्हतं. कोण म्हणून कुणाला जाऊन विचारणार जनता? आणि या 4 वर्षामध्ये या ज्या भाजपा सरकार आहे त्या भाजपा सरकारने काय केलेलं आहे की निवडणुकाच लावलेल्या नाहीत. आणि त्याच्यामुळं काय झालेलं म्हणजे कोणतं जे सरकार चालू असेल त्या सरकारनेच लावलं पाहिजे होतं की बाबा निवडणूक. तर त्याच्यामुळे काय होत होतं की एक सिस्टीम चालू असते. 5 वर्षात जे कार्यकाल भाजपाने केले त्यांच्यात काम झालं का नाही विकासच? जे मागचेच कामं होते ते पुढे झाले, काही प्रमाणात झाले, थोडेफार प्रमाणात त्यांच्या काळात. काय करायचं होतं अजून? काय करायला पाहिजे आपल्याला? आपले जे काही रोड होते त्या रोडला अगोदर पाणी, त्यांनी जे काही पाणी सिस्टीम आणली होती ते पाणी जे काही पाईप आहेत ते पाईप अगोदर घालून नंतर त्यांनी रोड बनवायचं होतं. तर त्यांनी काय केलं होतं तर अगोदर रोड बनवले, परत त्याला फोडले आणि परत त्याच्यामध्ये पाईपलाईन केली आणि परत त्याला अजून रोड बनवले. म्हणजे त्याच्यामुळे काय झालेलं आहे ते पूर्ण डबल कार्यक्रम त्याच चालू झाला आणि त्यामुळे लोकांचे एकदम गैरसोय झाली. आता तुम्ही प्रत्येक वार्डात आम्ही फिरलो तर तुम्ही फिरला असताल, तुम्हालाही माहिती असते की प्रत्येक ठिकाणी बघा तुम्ही रस्त्याच्या मधोमध ते रोडची म्हणजे व्यवस्थाच पूर्ण बिघडून गेलेली आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही त्याचा दर्जा पाहतो, त्या नालीचा दर्जा असू द्या, तुमच्या रोडचा दर्जा असू द्या, तर ती दर्जाची क्वालिटी बघा तुम्ही. कामं केले नाही तसं. मागचे जे भालेराव साहेबांच्या काळामध्ये जे काही मंजूर झालेले होते तर ते पुढचे कार्यक्रम त्यांनी जे केलेले आहेत तर ते पूर्ण एकदम निकृष्ट दर्जाचे काम केलेत. नाही असं नाही, निकृष्ट दर्जाचे. तुम्ही चेक करू शकता त्याला जाऊन की किती रोडची त्याची उंची आहे, ती नाली कशा पद्धतीने, त्याचं पाणी जाते का नाही, त्याचं विल्हेवाट कुठं जाते, किंवा जे कचरा वगैरे करतात त्यांनी तर ते कचरा त्यांनी विल्हेवाट व्यवस्थित लावतात का, हे तुम्ही कधी पाहिलं असताल तर त्यावेळेस मला लक्षात येईल की काय काय चालू आहे सिस्टीम. मतदारांना तुम्ही काय अपील करणार? उदगीर नगरपालिकेसाठी मतदान करण्यासाठी शिवसेनेचे उमेदवार म्हणून तुम्ही काय अपील करणार मतदारांना? मतदारांना एवढीच माझी विनंती आहे की मी एक सामान्य कुटुंबातून आलेली आहे, प्राध्यापिका आहे आणि मला सर्वच म्हणजे जे काही सामान्य कुटुंबाला फेस करावं लागतं किंवा सामान्य कुटुंबातील जे काही जनतेला आपल्याला कोणत्या प्रॉब्लेमला फेस करावं लागते त्या सर्वच मी दूर करण्यासाठी या ग्राउंड लेवलला आलेले आहे. तुमच्यासाठी काम करण्यासाठी मी इथं उतरलेली आहे. तेव्हा माझ्या एवढीच जनतेकडनं अपेक्षा आहे की तुम्ही सर्वांनी दाखवून द्या की जनतेची काय ताकद असते.
ते आता काय करू शकत नाही. धनाविरुद्ध आपली जनशक्ती आहे. धनशक्ती जी असते त्या धनशक्ती काही करू शकत नाही, पण जनशक्ती सगळं काही करू शकते, ही जनता बोलून दाखवेल. आणि ते होते आमचे शिवसेनेची नगराध्यक्ष महिला उमेदवार पंचायत श्रीमाय. त्यांनी म्हणाले की नगरपालिकेत जे काम आहे मी कसं करावं लागते ते येणाऱ्या काळात मी ते दाखवून देणार आहे. आणि मी जनतेमधली आहे, सामाजिक उपक्रम त्याने केलेले आहेत, त्या उद्देशाने मी निवडणूक लढविला आहे.